नमस्कार विद्यार्थी मित्र हो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण जे वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षामध्ये जे 99, 999, 9999 ने जे संख्या असतात त्या संख्यांना गुणाकार करून तुम्हाला ॲज फास्ट ॲज म्हणजे लवकरात लवकर उत्तर काढण्याकरिता असले प्रश्न असतात आणि या प्रश्नांना आपण इथे आज घेऊन आलेले आहे। याला मल्टिप्लिकेशनने सोडवता येत नाही असं नाही विद्यार्थी मित्र, परंतु याला जर आपण मल्टिप्लिकेशनने जर सोडवलं तर तुमचा वेळ जो आहे तो खूप जातो आहे आणि वेळ घेणे हेच कॉम्पिटिटिव्ह परीक्षेचं मोटो असतो आणि त्या मोटोला आपल्याला इथं खारीज करायचं आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, आपल्या वेळेची बचत कशी होईल आणि ट्रिकद्वारे हे उदाहरणं कसे सोडवायचे आहे ते आज आपण इथं बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्र, पहिलं उदाहरण मी तुम्हाला समजण्यासाठी घेतलेलं आहे 6 गुणिले 9 6 गुणिले 9 याला 96 पण आपण सहज म्हणू शकतो। नंतर 8 गुणिले 99 इथं मात्र थोडासा त्रास व्हायला सुरुवात होतो, इथं आणखी थोडा त्रास वाढतो, इथं मात्र बराच डोकं जड येतो आणि हे सोडवायला तुमचं डोकं एकदम फ्री होईल विद्यार्थी मित्र। मी फक्त सांगेन त्या पद्धतीने तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याच ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळेस मी हे सर्व सांगेन त्यानंतर तुम्ही हे उदाहरण तुम्ही हसत आणि विधीने मिनिटमध्ये तुम्ही सोडवून मोकळेसुद्धा होऊन जाल। बघा विद्यार्थी मित्र, कशा पद्धतीने याला सॉल्व करायचा आहे। इथं आपल्याला माहीत आहे की हा 6 गुणिले 9 चक्क 54 होतं, पण आपल्याला त्या पद्धतीचा वापर करायचा नाही। इथं काय करायचं आहे, 6 गुणिले 9 आहे म्हणजे एकाच 9ने गुणायचा। तर काय करायचं आहे, वरचा नंबर 1ने कमी करून लिहायचं म्हणजे किती 5 लिहिले। त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा नंबरला 5 आपला 9 मधून कमी करून टाका, मायनस करायच्या नाही तर लिहायचं म्हणजे किती होईल 4। 9 मधून 5 गेले 4 झालं विद्यार्थी मित्र। 9 छक्क 54 आपण जे म्हटलं होतं ते उत्तर आलं। आता इथं बघा 8 गुणिले 99, आता 8 गुणिले 99 आहे तर त्याचं सिंगल नंबर आहे, तर तसं न करता आपण काय करायचं, इथं समोर एक 0 देऊन द्यायचं म्हणजे हा 2 डिजिट डिवायडेड इंटू 2 डिजिट अशा पद्धतीने झालेला। आता याला सुद्धा आपण 1ने कमी करून लिहिलं। आता काय करायचं आहे, 9 मधून हे दोन्ही डिजिट जे आहे ते कमी करायचे। 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 7 गेले 2 झालं उत्तर। त्यानंतर इथं बघा ॲक्च्युअली 3 2 डिजिट नंबर आहे, इथं काय करायचं, पहिले 1ने कमी करून लिहा, त्यानंतर मग 9 मधून कमी करा, 9 मधून 3 गेले 6, 9 मधून 6 गेले 3 झालं। त्यानंतर इथं बघा 3 डिजिट नंबर आहे, 3 डिजिट नंबरला पहिले 1ने कमी करा, त्यानंतर प्रत्येक अंक 9 मधून कमी करा। 9 मधून 5 गेले 4, 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 2 गेले 7। आता सांगा विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन मॅथच्या ट्रिक्सकरिता माझ्या पेजला फॉलो करा। धन्यवाद मित्र।